नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन विषयामध्ये. आपल्या आयुष्यातील आर्थिक यशाचा पाया म्हणजे गुंतवणूक. परंतु गुंतवणूक करताना अनेक जण गुंतागुंत करतात आणि सुरक्षिततेचा भ्रम निर्माण करतात. गुंतवणूक सुरक्षितता हा एक भ्रम आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. J.L. कॉलिन्स यांच्या द सिम्पल पाथ टू वेल्थ या पुस्तकात गुंतवणुकीचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुंतवणुकीतील साधेपणाचे महत्त्व, आर्थिक साक्षरतेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे विचार आणि काही सोपी पण प्रभावी गुंतवणूक साधने. आपण जाणून घेऊ 3 महत्त्वाचे विचार, गुंतवणुकीचे टप्पे आणि गुंतवणूक धोक्याची पातळी. तसेच FU मनी म्हणजे काय आणि त्याची गुंतवणूक कशी टाळता येईल यावर आपण देखील चर्चा करणार आहोत. चला तर या साध्या पण प्रभावी गुंतवणुकीच्या मार्गाचा शोध घेऊया, ज्यामुळे आपण आपल्या आर्थिक यशाचा मार्ग स्वच्छपणे पाहू शकतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या विषयाला. गुंतवणूक एक सोपा मार्ग, विचार आणि साधने. सध्या सरळ गोष्टींमध्ये सर्व खरं सौंदर्य दडलेलं असते. साधेपणामध्ये कोणताही अट्टहास नसतो आणि म्हणूनच साधेपणामधील कृती ह्या सहजतेने होत असतात. साधेपणा व स्पष्टता हा या व्हिडिओचा एक महत्त्वाचा विषय राहील. पुढील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तो म्हणजे गुंतवणुकीबद्दल आपला बौद्धिक आणि वैचारिक साधेपणा आपण कसा आत्मसात केला पाहिजे आणि तो आपल्याला कसा उपयोगी पडेल, यासह तेथील व्यावसायिक आणि सक्रिय गुंतवणूकदारांच्या कमीत कमी 82% आपण यापेक्षा अधिक चांगली गुंतवणुकीचे परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला याची निश्चितच मदत होणार आहे. मला खात्री आहे की आपण आपले जीवन समृद्ध आणि सुंदर बनविणाऱ्या इतर सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ देखील मिळेल. गुंतवणूक हे प्रकरण इतके सोपे असू शकते, हा विचार इथे आपल्याला मांडायचा आहे. गुंतवणूक करणे किचकट नाही का? मला मार्गदर्शन करण्यासाठी मला व्यावसायिकांची गरज नाही का? तर मी म्हणेन की तुम्ही अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर नाही. बॅबिलॉनच्या काळापासून लोक गुंतवणूक करत आले आहेत. बाजारामध्ये बहुतेक जण गुंतवणूक ही किती क्लिष्ट असते या संदर्भात बडबड करताना तुम्हाला दिसतील, परंतु गुंतवणूक ही साधी आणि सोपीच असते, हे सत्य आहे. गुंतवणूक जितकी अधिक गुंतागुंतीची असते तितकी ती फायदेशीर ठरण्याची शक्यता कमी असते. इंडेक्स फंड मोठ्या प्रमाणात सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या फंडांना मागे टाकतात. याचे कारण सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या फंडांना महागड्या सक्रिय व्यवस्थापकांची आवश्यकता अजिबात असतेच. हे व्यवस्थापकच गुंतवणूक खर्चिक आणि अधिक गुंतागुंतीची बनवित असतात. मोठमोठ्या जाहिराती करून फंड व्यवस्थापक आणि कंपन्या गुंतवणूकदारांना भोरड पाडत असतात. शेवटी हा झालेला जो खर्च असतो ते गुंतवणूकदाराच्या कमाईमधून वसूल करत असतात. यशासाठी तुम्हाला गुंतागुंतीच्या कोणत्याही प्रक्रिया, व्यवस्था, संघटना यांची गरज तर नाहीच, पण त्या प्रत्यक्षात तुमच्या विरोधात काम करतात, हे लक्षात घ्या. बाजारामधील ह्या वेळखाऊ आणि खर्चिक घटकांमध्ये न अडकता आपण अधिक चांगली कामगिरी करू शकतो. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या जवळच आहेत. आपल्या सोयीसाठी मी त्याचे इथे 3 विचार आणि 3 साधने असे विभाजन करून तुम्हाला सांगणार आहे. सर्व मुद्दे काळजीपूर्वक ऐका. 3 महत्त्वाचे विचार. पहिला विचार, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या कोणत्या टप्प्यात आहात हा विचार करा. हा टप्पा संपत्ती संचयन टप्पा आहे की संपत्ती जतन टप्पा आहे हा सुद्धा विचार करा, किंवा कदाचित या दोघांचे मिश्रण आहे का हा सुद्धा विचार करा. दुसरा विचार आहे की आपल्याला कोणत्या पातळीपर्यंतचा धोका स्वीकार्य वाटतो. आणि तिसरा विचार आहे, तुमची गुंतवणूक क्षितिजे दीर्घकालीन आहेत की अल्पकालीन. जसे की आपण नक्कीच लक्षात घेतले आहे की या तिघांचा जवळचा संबंध आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या क्षितिजानुसार तुमच्या जोखमीची पातळी वेगवेगळी असू शकते. दोन्ही काळ आपल्याला आपल्या गुंतवणुकीच्या टप्प्यांची दिशा बदलून टाकतील. हे 3 विचार तुमच्या सध्याच्या रोजगाराची आणि भविष्यातील योजनांची जोडलेले आहेतच. हे निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता. या संदर्भातच काही मार्गदर्शक विचारांचा आपण परामर्श या व्हिडिओत घेणार आहोत. गुंतवणूक सुरक्षितता हा एक भ्रम आहे, हे समजून घ्या. जोखीमयुक्त अशी कोणतीच गुंतवणूक नाही. एकदा का तुम्ही संपत्ती जमा करायला सुरुवात केली की जोखीम ही जीवनाची वस्तुस्थिती बनून बसते. आपण हे टाळू शकत नाही. आपल्याला फक्त कोणत्या प्रकारची जोखीम स्वीकारायची हे निवडायचे असते. जर तुम्ही तुमची रोख रक्कम मागच्या अंगणात पुरली
नंतर आणि 20 वर्षानंतरही ती खणून काढलीत तर तुमच्याकडे अजूनही तितकेच पैसे असतील, परंतु माफक महागाईच्या दरामुळे त्यांची खरेदी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झालेली असेल. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्ही कदाचित महागाईवर मात कराल आणि संपत्ती निर्माण कराल, पण यासाठी तुम्हाला शेअर बाजाराचा हा असुरक्षित आणि अस्थिर प्रवास करावा लागेल, ज्याबद्दलचे महत्त्वाचे व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केलेले आहेत, ते सुद्धा जरूर पहा. आपला गुंतवणूक टप्पा तुमच्या वयाशी सुसंबद्ध असेलच असे नाही. संपत्ती संचयनाचा टप्पा हा तुम्ही काम करत असताना, बचत करत असताना आणि तुमच्या गुंतवणुकीत पैसे जोडत असताना येत असतो. एकदा का निवृत्तीनंतर आपले उत्पन्न मंदावले की संपत्ती जतन करण्याचा टप्पा येतो. त्यानंतर आपली पूर्वी केलेली गुंतवणूक आपण आपल्या खर्चासाठी वापरत असतो. आपल्या कार्यकालामध्ये आपल्याला ह्या 3ही टप्प्यांमधून जावीच लागते, पण आपले काम हे कायम स्थिर असेलच असे नाही. आपल्या कमविण्याच्या कामामध्ये आपण अनेक वेळा चढ उतार हा अनुभवत असतो. कदाचित तुम्ही लवकर निवृत्त होण्याचा विचार करतही असाल. तुम्हाला तुमच्या नोकरीची अनिश्चितता वाटू शकते. स्वप्नाचे अनुसरण करण्यासाठी आपण कदाचित कमी पगाराची नोकरी स्वीकारत असाल. आपण कदाचित एखादा नवीन व्यवसाय करत असाल किंवा सुरू करत असाल. सेवानिवृत्तीच्या अनेक वर्षानंतर आपण कदाचित कामावरती परत येण्याचा विचार करीत असाल. आपल्या आयुष्याच्या दरम्यान आपल्या आयुष्यातील टप्पे बऱ्याच वेळा बदलू शकतात. आपल्या गुंतवणुकीचा टप्पा त्यांच्याबरोबर सहजपणे बदलू शकतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आता पाहूया FU मनी ही एक गुंतागुंत आहे. ती कशी? जर आपल्याकडे FU मनी अद्याप जमवले नसेल तर मी म्हणेल की आपण आता ते जमवण्यास प्रारंभ करा. आपल्याला किती FU मनीची आवश्यकता आहे ह्याची आकडेमोड करत बसण्यापेक्षा सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे. सजगतेसह मोठ्या चिकाटीने वर्तन करा. जीवन अनिश्चित आहे. आज तुमच्याकडे असलेली नोकरी, उत्पन्न साधन उद्या नाहीसे होऊ शकते. हे लक्षात ठेवा की पैशापेक्षा आर्थिक स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे असते. आपल्या या आधुनिक जगात कोणत्याही साधनाला आर्थिक स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्व नाही. नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. आपल्यापैकी बहुतेक जण दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत किंवा असावेत. विशिष्ट गुंतवणूक सल्लागार आपल्याला अवास्तव गुंतवणूक सल्ले देत असतात. ते त्यांच्या सोयीने आपल्या पोर्टफोलिओ बनवत असतात. ही आहे खरी समस्या. अगदी माफक महागाई देखील कालांतराने रोख्यांचे मूल्य नष्ट करत असते. जर आपण वयाच्या 20व्या वर्षी नुकतीच गुंतवणुकीची सुरुवात करत असाल तर आपण कदाचित 80 वर्षानंतर आपली गुंतवणूक किती असेल याचा विचार करत असाल. मी म्हणेल आपण जास्त अवास्तव नाही, पण साधारण पुढील 30 वर्षाचा काळ विचारात घ्यायला हवा. कदाचित तुमचा जोडीदार तरुण असेल किंवा कदाचित तुम्हाला तुमच्या मुलांवर, नातवंडांवर किंवा एखाद्या धर्मदाय संस्थेसाठी काही पैसे दानसुद्धा करायचे असतील. या सर्वांची स्वतःची दीर्घकालीन क्षितिजे ठरलेली असतील, त्याचा देखील विचार तुम्ही करायला हवा. आता पाहूया महत्त्वाचे 3 साधनं. एकदा का तुम्ही तुमच्या 3 विचारांची क्रमवारी लावली, जे मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे, की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करायला तयार होता. पोर्टफोलिओ करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 महत्त्वाच्या साधनांची गरज आहे. पहिलं साधन आहे समभाग, म्हणजेच इक्विटी किंवा स्टॉक, ज्याला आपण शेअर्स म्हणतो. VTSAX म्हणजेच व्हॅनगार्ड टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड. स्टॉक कालांतराने सर्वोत्तम परतावा प्रदान करतात आणि आमचे महागाईपासूनचे संरक्षक म्हणून काम करतात. हे आमचे मुख्य संपत्ती उभारणीचे साधन आहे. याच फंडाच्या या प्रकाराच्या अभ्यासासाठी आपण काही पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. दुसरा मुद्दा आहे रोखे किंवा ज्याला बॉन्ड्स म्हणतो. VBTLX म्हणजेच व्हॅनगार्ड टोटल बॉन्ड मार्केट इंडेक्स फंड. रोखे उत्पन्न प्रदान करतात. समभागांपासून मिळणाऱ्या अस्थिर उत्पन्नाला थोडीशी सुरक्षितता प्रदान करतात. तिसरा प्रकार आहे रोकड म्हणजेच कॅश. नियमित खर्च भागविण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थिती गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःजवळ रोख रक्कम असणं चांगलं आहे. डिफ्लेक्शनच्या म्हणजेच स्वस्ताईच्या काळात रोख रक्कम देखील सहाय्यभूत ठरू शकते. जितक्या जास्त किमती कमी होतील तितकी तुमची रोख रक्कम विकत घेता येईल. पण जेव्हा किमती वाढतात म्हणजेच महागाई होते तेव्हा रोख रकमेचे मूल्य सातत्याने कमी होत जाते. मी सुचवितो की तुम्ही तुमच्या गरजा आणि आरामदायी जीवन पातळीशी सुसंगत इतकीच रोख रक्कम बाळगली पाहिजे. आम्ही आमची गुंतवणूक BMMX
VPX म्हणजे व्हॅनगार्ड प्राइज मनी मार्केट फंडमध्ये ठेवायचो असे लेखकाचे मत आहे. त्यावेळी व्याजदर जास्त होते आणि मनी मार्केट फंड सामान्यतः बँक बचत खात्यापेक्षा चांगले व्याजदर देत असत. परंतु पुढे सध्या व्याजदर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर असल्याने मनी मार्केट फंड 0% जवळपास पैसे देतात असे मत इथे मांडलेले आहे. बँकांचे व्याजदर आता थोडे अधिक झालेले आहेत. शिवाय ते $2,500 पर्यंतच्या खात्यावर FDIC विमा प्रदान करतात. या कारणांमुळे आम्ही आता आमची रोकड आमच्या स्थानिक बँकेत आणि आमच्या ऑनलाईन बँकेत ठेवत असतो. जर व्याजदर वाढले आणि मनी मार्केट फंडांनी पुन्हा चांगले दर जर दिले तर आम्ही परत तिकडे जाऊ. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विचारांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही प्रत्येक गुंतवणुकीत तुमचं वाटप व्यवस्थित करू शकता. एक गुळगुळीत प्रवास हवा आहे का? कमी दीर्घकालीन परतावा आणि संथ गतीने संपत्ती संचय करण्यास तुम्ही तयार आहात का? फक्त आणि किंवा रोख रकमेत टक्केवारी वाढवा. जास्तीत जास्त वाढीची क्षमता हवी आहे का? तर मध्ये तुम्ही अधिक धरून ठेवा. गुंतवणुकीमध्ये येत्या आपण काही व्हिडिओमध्ये इंडेक्स फंड आणि बॉन्ड्सबद्दल सुद्धा विचार करणार आहोत मित्रांनो. मग आपण गुंतवणूक प्रारंभ करण्यासाठी काही विशिष्ट रणनीती आणि पोर्टफोलिओ एक्सप्लोर करू शकता. आपल्या गरजा आणि स्वभावाला अनुकूल असे मालमत्ता वाटप कसे निवडावे यावर सुद्धा आपण पुढे नजर टाकूया. मित्रांनो, आपली गुंतवणूक हा आपल्या विचारानुसारचा विषय आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्व समस्या आपण कोणत्या टप्प्यावर आहोत, आपली आवक किती, आपली जावक किती, त्यामध्ये आवश्यक किती, अनावश्यक किती, अशा संपूर्ण बाबींचा विचार हा केलेला हवा. मित्रांनो, आज आपण पाहिलं की गुंतवणूक कशी सोपी असू शकते. जर आपण तिच्याच साधेपणानं तिला जपलं तर गुंतवणूक सुरक्षितता हा केवळ एक भ्रम आहे. आणि जेव्हा आपण 3 महत्त्वाचे विचार लक्षात ठेवून गुंतवणूक करत असतो तेव्हा आपण जोखीम देखील समजून घेतो. गुंतवणुकीचे टप्पे आणि FU मनी सारखी संकल्पना स्पष्टपणे समजून घेणं आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर पुढे नेत असते. आपण वापरू शकता गुंतवणुकीची 3 प्रभावी साधने: स्टॉक्स, रोखे आणि रोकड, जी आपल्या आर्थिक भविष्याला सुरक्षित आणि स्थिर बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील. याचा अर्थ असा नाही की आपण गुंतागुंतीच्या किंवा योजनेमध्ये वेगळ्या प्रकारचे अडकावे. उलट साधेपणा आणि शिस्त पाळली तर आपण आपल्या संपत्तीचा मार्ग स्वतः तयार करू शकतो. शेवटी या आर्थिक प्रवासात कळकळीने लक्षात ठेवा की गुंतवणूक ही फक्त पैसे कमवण्याची गोष्ट नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य, शांती आणि एक स्थिर भविष्य घडवण्याचं साधन आहे. गुंतवणूक जाणीवपूर्वक आणि शहाणपणाने करा आणि संपत्तीचा मार्ग निवडा जो सोपा असतो. पुढे येणाऱ्या काळात आर्थिक दृष्टिकोनासह आपण यशस्वी आणि स्वावलंबी होण्यासाठी तयार असाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.